महाराष्ट्राचा मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या पाचगणी भिलार परिसरात पर्वत रांगांमध्ये लागलेल्या वनव्यात शेकडो एकर जमिनीतील वनराई नष्ट झाली आहे। परिसरातील हजारो वृक्ष या वनव्यामध्ये पूर्णतः जळून खाक झालेले आहेत। वन विभागाचं जाणीवपूर्वक या ठिकाणी लक्ष नसल्याच्या तक्रारी पर्यावरण प्रेमी नेहमीच करतात। पर्यावरण प्रेमी देखील या ठिकाणी वनवा भिजवताना दिसून आले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। आपण पाहूयात। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सगळ्यात मोठ्या घनदाट जंगल पाचगणी भिलार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वनराईला वनवा लागलेला आपण पाहतोय की हे वन प्रेमी त्या ठिकाणी वनवा भिजवतात। अगदी जीव धोक्यात घालून या ठिकाणी पूर्णतः शेकडो एकर या डोंगराला वनवा लागलेला आहे आणि जीव धोक्यात घालून हे सगळे पर्यावरण प्रेमी थेट वनव्याच्या आगीमध्ये घुसलेले आहेत। मोठी प्रमाणात आग या ठिकाणी दिसून येत आहे। पूर्णतः पाचगणी आणि भिलार परिसरामधील असणाऱ्या अंजुमन इस्लामच्या जवळच असणाऱ्या या डोंगराला वनवा लागल्यामुळे पूर्णतः वनराई या ठिकाणी नष्ट झालेली आहे। एकंदरीतच वन विभागाचं या ठिकाणी दुर्लक्ष असल्याचं दिसून आलेलं आहे। या परिसरामध्ये पूर्णतः घनदाट अरण्य आहे आणि या अरण्यामध्ये लागलेला हा वनवा विजवतात या ठिकाणी पर्यावरण प्रेमी। एकंदरीतच वनवा याबाबत कुठल्याही परिस्थितीमध्ये वन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नाही। त्यामुळे या ठिकाणी शेकडो एकर पूर्ण वनसदृश्य असणारी जी वन ही वनव्याच्या आगीमध्ये जळीत खाक होत आहेत। काय सांगाल, आज तुम्ही वनवा भिजवलेला आहे? जे वनव्याचा एकदम करोडो जीवजंतू मेले असणार, त्याचा किती पाप लागणार। हा वनवा अजिबात नाही आणि वन विभाग अजिबात लक्ष घालत नाही। ते तात्पुरतं काम करणार आणि बाकी अजिबात लक्ष घालणार नाही। वन विभागाचंच हे काम आहे, त्याला ताळतंत्र बसवायचं, माणसांवरती जनजागृती करायची। ही जनजागृती केल्याशिवाय वनव्यावरती कंट्रोल होणार नाही। या परिसरामध्ये लागत असलेला हा वनवा हा पूर्णतः अशाच पद्धतीने जर लागत राहिला तर महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून जे हिरवगार नंदनवन म्हणून आपण या ठिकाणी पाहतो, या ठिकाणी कुठेही ही वनराई या ठिकाणी दिसणार नाहीये। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।